तिथपर्यंत जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होत नाही. ही वस्तुस्थिती आहे, देवाने सुद्धा मान्य केलेली आहे. देवाने पर्वकाळ कोणता सांगितला माहिती आहे का? देवाला विचारलं, देवा आपल्या घरामध्ये पर्वकाळ कोणचा? जै माझे भक्त आले घरा, तै सर्व पर्व काळ येती दारा. वैष्णवांतो दिवाळी दसरा, तीर्थे घरात येती. देव म्हणाले, ज्या दिवशी साधुसंत माझ्या घरात येतात तो माझा पर्वकाळ. आता परमात्मा हा मंगलाचा मंगल आहे, पावनाचं पावन आहे. पण असा असून सुद्धा नारदांना सांगतायत देव की माझ्या घरामध्ये मंगल काल कोटचा, पावन काल कोटचा. जै माझे भक्त आले घरा, तै सर्व पर्व काळ येती दारा. वैष्णवा तो दिवाळी दसरा, तीर्थे घरात येती. म्हणून जीवनामध्ये जरी ईश्वराचं अस्तित्व असलं तरी साधूंच्या कृपेने त्या परमात्म्याची प्रतीती आपल्याला प्रतीत होते. बायकोनी सुंदर स्वयंपाक केला आहे, चटणी केली आहे, कोशिंबीर केलेली आहे, पापड तळलेले आहेत, मसाले भात आहे, साधा भात आहे, सगळं आहे. मग ती मोठी कौतुकाने सांगते, अहो जेवण तयार आहे. ते म्हणलं आता तयार आहे, मी गेली 10 मिनिटं ऐकतोय, वाढ न ताटात. महत्वाचा भाग कळला का? तयार आहे या शब्दाला काही अर्थ नाही, वाढ ना. बाहेर जाताना सुद्धा बायका आपण म्हणलं ना, चला मी तयारच आहे, मी तयार आहे म्हणून 10 मिनिटं खाली उतरत नाही. माझं बोलणं कळलं का? काय गंमत काय असते? अहो चला आता वाजू पुढे, मी तयारच आहे, तयार आहे म्हणून घड्याळ लावून बघा, आपण 10 मिनिटं उतरत नाही. माझं बोलणं कळलं का? नुसतं तयार आहे या म्हणण्याला अर्थ नाही आहे, तर ते जेवण आपल्या ताटात आलं पाहिजे, त्या आपल्या बरोबरीने खाली उतरल्या पाहिजेत. तसं देव असण्यात महत्व नाही, तयार आहे. देव सुमता तुमच्या हृदयात वस्ती करू नये म्हणजे तयार आहे. अरे तयार आहे पण भेट कुठे आहे? काय मग वाढल्याबरोबर वा म्हणाला, छान झालंय, आता कराय. माझं बोलणं कळलं का? तसं देवाचं असणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तसं त्याचं असण्यापेक्षाही त्याची प्रतीती प्रगट होणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. म्हणून साधुसंतांची आधाराने आपण 1 महिना त्यांचं बोट धरून चाललो आहे. माऊलींचा बोट धरून गणरायाचं दर्शन. आपली प्रक्रिया काय चालू आहे? माऊलींची करंगळी पकडली आणि त्यांच्या आधाराने गणपतीचं तात्विक वर्णन, आध्यात्मिक वर्णन आपण ऐकतोय. आणि म्हणून वर्णन करता 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 मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. काल उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू, त्याची बारीक नजर. सगळा नजरेचाच खेळ आहे. नजरेने कोणाला काय दिसतं, कोणाला काय दिसतं. नजर चांगली असली तर चांगलं दिसतं, वाईट असेल तर वाईट दिसतं. आध्यात्मिक असेल तर कशात वाईटातून सुद्धा चांगलं दिसतं. ज्याची जशी नजर तसं जगत दिसतं. अध्यात्म म्हणजे काय करायचं? एक विशिष्ट नजर प्राप्त करून घ्यायची. मी एक दृष्टांत देत असतो, फार सुंदर दृष्टांत आहे. म्हणजे हैदराबादला सुद्धा पुष्कळ कार्यक्रम झाले. पूर्वीपासून जातो हैदराबादला. आता हे ETVचे मागे जे कार्यक्रम झाले ना हरिपाठाचे, तेव्हा तर जवळजवळ महिनाभर तिथे मुक्काम होतो. तेव्हा एक दिवस आम्ही सालारजंग म्युझियम बघायला गेलो. त्याच्यामध्ये रिबेकाचा पुतळा आहे. काय तुम्हाला सांगू, असा पुतळाच मी बघितला नाही. एका मुस्लिम स्त्रीचा पुतळा आहे आणि त्याच्यावर असं त्याने मस्लिन जे कापड येतं ना, मस्लिन म्हणजे मलमल, ते असं चेहऱ्यावर घेतलंय. आणि ते चेहऱ्यावर घेतल्यानंतर जितका तिचा चेहरा दिसेल असं वाटतं त्या कापडाची घोडी अशी उलगडेल की काय, इतका अप्रतिम. मोठी मोठी माणसं त्या पुतळ्याजवळ बघत उभे राहतात अर्धा तास, तासभर. असे 2-4 माणसं तिथे आली. मी दृष्टी सांगतोय बरं का,
सूक्ष्म दृष्टी, किती दृष्टी महत्वाची आहे. एक माणूस आला, तो दगडाचा व्यापारी होता. मार्बल, ग्रॅनाइट, हिरवा मार्बल, लाल मार्बल, मार्बल खूप तऱ्हेचे मार्बल आहेत. मला वाटतं जवळजवळ 150-200 प्रकारचे मार्बल आहेत. तुम्ही इंदोरला जाल तर जांभळा मार्बल दिसेल तुम्हाला, इटालीने आणलेला. खांब आहेत मोठे त्यांच्या पॅलेसला. आणि मजा झाली अशी की तो आला तर मार्बल म्हटल्यावर त्याचा विषय. त्याने तो पुतळा बघितला, काय दगड आहे म्हणला. काय दगड आहे म्हणला. बाप दादापासून म्हणला आम्ही या दगडाचा, या मार्बलचा व्यापार करतोय, पण असा पत्थर माझ्या दुकानात एकदा सुद्धा आला नाही. काय पत्थर, काय पत्थर. असं बघत बघत ते बाहेर पडलं. त्याच्यानंतर एक विषयी माणूस होता, तो आला, असाच बघत उभा राहिला. त्याने ते बघितलं, म्हणला या बाईचा पुतळा जर एवढा सुंदर तर ओरिजिनल बाई कशी असली पाहिजे. मी काय सांगतोय कळलं का. पुतळा जर एवढा, तिसरा एक महापुरुष आला. तो म्हणाला, काय देवाने हात दिलेत, इतके सुंदर हात की एका निर्जीव दगडामधून सुद्धा प्रत्यक्ष चैतन्य निर्माण केलं. प्रभुराया धन्य आहे तुझी. बोलणं कळलं का. स्थूल रूपाकडून बघत होता त्याला दगड दिसला, विषयी होता त्याला बाई दिसली, आणि सत्पुरुष होता त्याला त्याचे ईश्वरत्व दिसलं. वस्तू तीच असते, वस्तूत परिच्छिन्नता नसते. पण कुणाला काय दिसेल आणि कुणाला काय दिसेल आणि कुणी काय घेऊन जातील हे सांगता येत नाही. म्हणून लक्षात घ्या, या तर कमी अधिक प्रमाणातल्या दृष्टी आपल्याकडे असतातच, पण प्रवचनाच्या माध्यमातून साधू संतांची दृष्टी जरी नाही आली तरी त्या दृष्टीच्या जवळ जावं एवढाच प्रयत्न आहे. बस, बाकी काय आमचा जास्ती प्रयत्न नाही आहे. मी काय उगीच बडाया मारत नाही, असं काही कधी मी म्हटलं नाही की महान संत बिंत आहे वगैरे. माझ्या नावामागे सुद्धा काही उपाधी मी लावून घेतली नाही. लावत असाल तर तुम्ही लावता. मी कधीही असं म्हटलं नाही की मी अमकाय का तमकाय. काय एक साधा वारकरी आहे पंढरीचा, हो, वैष्णवांचा सेवक आहे, ज्ञानोबा तुकोबाचा लाडका आहे. हां, हे म्हणीन लाडका आहे, आवडता आहे. हो, म्हणूनच आत्ता मी आतमध्ये बसला असताना आप्पा आम्ही सगळे मी म्हटलं मला अवघड वाटत होतं हे सांगायचं. अहो, वृक्ष विषय हा. आणि तुम्ही तर माझा आजपर्यंत असा हसत खेळत ऐकताय. 2 वर्ष तर कृष्णचरित्र म्हणजे माणसं हसत खेळत ऐकतात. मला असं वाटलं हे कसं सांगता येईल. अहो, तसंच झालं. तितकंच हसत, तितकंच खेळत, तितकाच आनंद भोगत. हेच लक्षात ठेवा, इथे कर्तृत्व नसतं किंवा कोणाच्या बुद्धीची चमक नसते, इथे असते ती कृपा असते. एवढंच लक्षात ठेवा मी काय म्हटलं ते. आणि या कृपेला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून मी म्हटलं की ही ज्ञानदृष्टी प्राप्त होणं कशी नजर आहे, सूक्ष्म, जर का त्याच्यातला बारकावा दिसणं, त्याच्यातलं वैशिष्ट्यपूर्ण दिसणं. बरं का, जेवण चाखताना सुद्धा चाखताना नीट चाखलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की बाईने किती आवडीने केलंय. नाही तर काय केलं, कालवाण. अगदी खेड्यातला असेल तर कोरड्यास. काय आज भाकरी बरोबर कोरड्यास काय केलंय, कोरड्यास. एकाने मला विचारले कोरड्यास म्हणजे काय. म्हणजे मी म्हटलं कोरडं तसं कशात जात नाही, ज्याच्याबरोबर ते यस होतं ते कोरड्यास. म्हणजे माझं म्हणणं कळलं का, भाकरी नुसती कोरडी आहे ना, पण कालवण आलं की यस, म्हणून त्याचं नाव काय, कोरड यस.
मला म्हणले बाबा महाराज तुम्ही कशीही अर्थ फिरवता. म्हटलं आता मी तरी फिरवत नाही, सुचलं ते सांगितलं. तुम्ही मला विचारलं कोरडेस काय, आता मी काय सांगू कोरडेस काय. नाही नाही, आमच्या नावाला आमकं का म्हणतात, अवघडच आहे ना, नाही का. हे आता कुणी रिस्टवॉच म्हणेल, कुणी घड्याळ म्हणेल, कुणी काय म्हणेल, कुणी काय म्हणेल. अनेक पद्धतीने एक प्रत्येक देशामध्ये जी भाषा तयार झाली, वस्तू त्याच असतात, पण वस्तूला ओळखण्याची शब्दसृष्टी भिन्न असते. मग कुणी काय दृष्टिकोनातून म्हणेल, काय म्हणेल, ते अवघड आहे. पण इथे जे आपला शब्द चाललाय ती एक विशिष्ट दृष्टी प्राप्त होणं, उन्मेष सूक्ष्म, एक सूक्ष्म दृष्टी. आणि ज्याची नजर सूक्ष्म आहे तो बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा बारकावे बघतो. मग काही काही माणसांना ते आवडत नाही बरं का. बारकावेने बघणारा नवरा असला म्हणजे बाईला आवडत नाही, आणि बारीक सारीक गोष्टीची चौकशी करणारी बायको नवऱ्याला आवडत नाही. आज उशीरच का, आज जेवतच का नाही, बाहेरून खाऊन आला का. एक म्हणली आज तुमच्या अंगाला अत्तराचा वास कसा येतोय. तो म्हणला माझी आई त्या मित्राच्या दुकानात गेलो होतो त्याने लावलं, मला वाटलं. पुन्हा काय झाले, जशी आपली बुद्धी असेल तसे अर्थ, जशी आपली बुद्धी असेल तसे अर्थ, जसं सुचेल तसं प्रकट होईल. तसं नीट लक्षात घ्या की सूक्ष्म नजर, आणि त्यांनीच जीवनामध्ये लपलेलं ईश्वरत्व प्रकट होतं. हे दिसायला पाहिजे. एक ओवी मागे सांगितली होती, पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळे विण प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे पण गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. काय उत्कृष्ट अशी ओवी आहे. पृथ्वी निधाने भरली आहे, पृथ्वीमध्ये सगळं निधान भरलेलं आहे. पाणी आहे, जलसंपत्ती आहे, मोठे मोठे खाणी आहेत, त्याच्यामध्ये पाचू आहेत, हिरे आहेत, माणिक आहेत, सगळं त्या खाणीत निघतं. पण हे सगळ्याला दिसत नाही, जो पायाळ आहे त्याला दिसतं. हे वैशिष्ट्य आहे त्याचं. मी अनेक वेळा गोष्ट सांगितली, पण ओघाने सांगतो म्हणजे दृष्टी कशी लागते. सामान्य माणसाला वरची माती दिसते आणि पायाळाला खालचं पाणी दिसतं. तसं सामान्य माणसाला वरचा देह दिसतो आणि संताला हृदयातला देव दिसतो. हा एवढा मोठा फरक आहे. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलीच गोष्ट मागे सांगितली होती, पण ओघाने आली पुन्हा सांगतो. आमची शेती आहे फलटणला, तेव्हा तिथे आम्हाला विहीर खणायची होती. झाली त्याला पुष्कळ वर्ष झाली, 30-40 वर्ष झाली, पण मला अजून आठवतो प्रसंग. एकाला आणला, थोडक्यात सांगतो. आणला, त्यांनी जागा दाखवली. 25 वर्षापूर्वी 10,000 रुपये त्या खड्ड्यात गेले. बिलकुल पाणी लागलं नाही. आमचे वडील हताश झाले. ते म्हणले अरे बाबा एवढे 10,000 रुपये त्या काळचे, बरं का, म्हणजे त्या काळचे लाख, बरं का, एवढे गेले पैसे. आमचे वडील म्हणाले अरे बाबा हे अवघड झालं, जाऊ द्या. म्हटलं आता नाही लागलं तर नाही लागलं, झालं. मग पुन्हा एक माणूस आला. तो म्हणाला तुम्ही या ठिकाणी खाना. मी म्हटलं तसं नाही आहे, लिहून दे, नाही लागलं पाणी तर पैसे भरून देईन. कानाला खडा लावलाय. तोही तयार होता. तो म्हणला लिहून देतो. मग तो संबंध जमीन फिरला आणि एका ठिकाणी उभा राहिला. सगळी फिरला जमीन, असा उभा राहिला. म्हणला खाणा इथे 35 एकर काळी माती, त्याच्यामध्ये शाडो, आणि अमक्या बाजूने बरोबर 40 फुटावर पाणी लागेल. अहो लागलं ना. मला मोठं आश्चर्य वाटलं त्यावेळेला. म्हणलं बाबा महाराज काय उगीच काय वितराशी बोलत नाही मी, तुम्हाला सांगितलं, माझी खात्री आहे. हो, याचा अर्थ नाही अजून सांगतोच मला. जमीन कोणाच्या नावावर? माझ्या. तिची वहिवाट कोण करतो? मी. कळलं का? जमीन कोणाची? माझी. वहिवाटतोय कोण? मी. 7/12चा उतारा माझा, डचा उतारा माझा. पण माझ्या जमिनीतलं मला पाणी कळत नाही. काय म्हटलं मी? जमिनीची मालकी माझ्याकडे आहे, जमिनीची वहिवाट माझ्याकडे आहे, पिढी जात 4 पिढ्याची वहिवाट माझ्याकडे आहे,
पण 4 पिढ्या जमिनीची वहिवाट माझ्याकडे असून सुद्धा जमिनीचं पाणी मला कळत नाही. तसं अनादिकालपासून ईश्वरी तत्व इथे असून सुद्धा ते मला कळत नाही. ते कळण्याकरता या जमिनीवर साधू संताची सूक्ष्म दृष्टी पडावी लागते, आणि ती पडलं की आपल्या विहिरीतच आपल्याला पाणी लागतं. दृष्टी कळलं का? म्हणून तो येऊन उभा राहायला की अहो लागलंच पाणी. मला अजून आश्चर्य वाटतं, खरंच मला त्या पायाळांचं आश्चर्य वाटतं की एवढ्या दिवस आम्ही रोज तिथेच फिरतो, त्याच जमिनीत फिरतो, पण आमचं पाणी आम्हाला कळू नाही. तसं ज्याच्या आधाराने चालतो, ज्याच्या आधाराने बोलतो, ज्याच्या आधाराने जगतो, सगळं जगातलं कळतं, पण देहातला देव कळत नाही. उभी बघा, आता पुन्हा म्हणतो, पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळे विण प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे. आत्मा स्वतः सिद्ध आहे, पण गुरुकृपा आला आहे तैचच प्राप्ती. अरे गुरुची कृपा व्हावी लागते, तेव्हाच आपल्यातलंच आपल्याला आत्मदर्शन होतं. म्हणून मी पहिल्यांदा विधान केलं की माऊलींचा हात पकडून आपण आध्यात्मिक गणरायाचं दर्शन घेत चाललो आहे. त्याच्याकरता त्यांनीच म्हटलंय कशी नजर पाहिजे, सूक्ष्म. कशी नजर आहे हत्तीची? गणरायाचे डोळे कसे आहेत? सूक्ष्म, बारीक बारीक सुद्धा दिसतं. आपल्याला वाटतं दिसत नाही, दिसत नाही, नाही, बारकाव्यातलं बारीक दिसतं. म्हणून पुढे म्हणाले, मग काय काय दिसलं मला? काय काय दिसलं? मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. आता सोंड झाली, नजर झाली. आता हत्तीचे कान सुद्धा की नाही, ते सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असतात, असे सुपासारखे. म्हणून ते तुम्हाला माहिती आहे ना कथा, 7 आंधळे होते, प्रत्येकाने व्याख्या निराळी काढली. कोणी सांगितलं हत्ती दोरीसारखा आहे, बरं का, कोणी सांगितलं खांबासारखा आहे. अनेकांनी अनेक उत्तरं दिली, ती तुम्हाला माहिती आहे, सांगायची काही गरज. आता हत्ती त्या 7 जणांनी सांगितला तसा आहे का? नव्हे, 7 जणांनी मिळून सांगितला तसा आहे. दोरीसारखा आहे, काय मोठ्या पिंपासारखा आहे, खांबासारखा आहे, अमक्या सगळा आहे, पण तो सर्व मिळून हत्ती आहे. आमची नजर फक्त एका वस्तूवर पडते. तसं लक्षात घ्या, या गणरायाचं वर्णन करताना त्याला जे कान आहेत, त्या कानाला त्यांनी उपमा मीमांसेची दिली आहे. बघा, मीमांसा किती आहेत? म्हणजे वेदातलाच हा भाग आहे. पूर्व मीमांसा शास्त्र जे आहेत ना, 2 शेवटची शास्त्र आता आली, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. तर पूर्व मीमांसा 1 आणि 1 उत्तर मीमांसा, हे 2 कान. दोन्ही पूर्व उत्तर मीमांसा गणपतीच्या दोन्ही कानाच्या ठिकाणी मला वाटल्या, आणि त्या कानावरून वाहणारा गंडस्थळातील बोधरूपी मद अमृत मुनी रूपी भ्रमर सेवन करीत असतात. आता पूर्वमीमांसामध्ये काय? वेदातील कर्मकांडाचा विचार पूर्व मीमांसेमध्ये केले गेलेला आहे. पूर्वमीमांसा नीट लक्षात घ्या, याच्यामध्ये कर्मकांड सांगितलेलं आहे. म्हणजे यज्ञ, याग, जप, तप. हे बघा, हे जे पूर्वमीमांसक आहेत ते बाकीच्या ज्ञानाला अमकं तमकं मानत नाहीत. 1-2 गोष्टी सांगतो. त्यांचा स्वर्ग हाच मोक्ष आहे, आणि उत्तर मीमांसाचा ज्ञान हा मोक्ष आहे. 2 भाग लक्षात ठेवा. उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत, इथे जैमिनी, इथे व्यास. इथे मोक्ष काय आहे? मोक्षाची व्याख्या अशी आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती नामे मोक्ष. इथे काय आहे? स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. काय करीजे? यज्ञ याग करावं, स्वर्गात जावं आणि तिथल्या अप्सरेचा भोग घ्यावा, हाच त्यांचा मोक्ष. कुणी काय अर्थ काढतील आणि कुणी काय अर्थ काढतील. एक बेवडा होता, मी दारुड्या म्हटलं नाही, बेवडा म्हणजे बेवडा, की ज्याला सकाळी उठल्याबरोबर सुरुवात त्यांनी आणि रात्री ते अर्धवट ग्लास असं पडूनच पडतं, बरं का. त्याला एकाने अमेरिकेहून मित्रांनी 50,000ची बाटली आणून दिली. त्याला असं वाटलं आज आपल्या हातात मोक्ष आला. काय म्हणा, 5 मिनिटं असंच करत बसलो.
म्हणाला एवढ्या वर्ष घेतोय, पण आज हे शेवटचं, म्हणजे शेवटचं घेत नाही, याच्यातली फायनल धन्य झालो म्हणाला. माझं बोलणं कळतंय का? कोणाला कशात मोक्ष आणि कोणाला कशात मोक्ष. काय तसं इथे काय आहे? स्वर्ग भोग, तिथे मदिरा आहे, तिथे अप्सरा आहे, आणि यांचा उपभोग घेणं हाच मोक्ष. काही काही मंडळी या लेवलची आहेत. खाना पिना मजा करना, अरे कल किसने देखा है, अगला जन्म किसको किसके मालूम है, खाओ पिओ मजा करो. काय सांगतात नीट लक्षात घ्या, मी महत्वाचा वाक सांगतोय. तसे इथे काय आहे? गडबड करू नका कोणी. तेव्हा पूर्व मीमांसेमध्ये मोठ्या गमतीने सांगतायत की स्वर्ग यज्ञ याग कशा करता? यज्ञ यागे स्वर्ग भोग आडयेती. यज्ञ याग स्वर्ग 100 यज्ञ केले, काय त्या यज्ञाची फलश्रुती? देव भेटावा. अहो आपला जो आज यज्ञ चालू आहे, त्या यज्ञाचा हेतू कळला का? की उद्याच्या काल्यापर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा कायमची व्हावी. तो 1.5 दिवसाचा नको, तो 5 दिवसाचा नको, तो 10 दिवसाचा येणारा जाणारा नको, 365 दिवस तुमच्या माझ्यात हृदयात राहणार आहे. हा याचा हेतू आहे, दुसरा काही हेतू नाही आहे. काय कारण आहे सांगण्याचं गणपती? काय की ऐकावा आणि तुमच्या हृदयात त्याची प्राणप्रतिष्ठा व्हावी, हेच महत्वाचा भाग आहे. नुसतं वडील बसवत होते म्हणून मी बसवतो. काही काही माणसं आता इथं वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेवी ती. आम्ही टिंगलीने सुद्धा सांगतो. एक गरीब म्हातारा होता, त्याला काही अख्खं धोतर मिळायचं नाही, मग तो आपला पंचा लावायचा, मग तो कासोटा पुरायचा नाही म्हणून टोक पुरायचं असं, कारण एवढ्या निऱ्या घातल्यात जमायचं नाही म्हणून टोक खावायचं. पोरगा आलं, त्याला श्रीमंती झाली, ते धोतर सुद्धा असं टोकच सोडायचं. मग त्याला विचारले तू असं का सोडतोस? म्हणला माझा बाप सोडत होता. मग त्या बापाचा मित्र म्हणला येड्या, अरे तो पंचा नेसत होता, त्याला पुरत नव्हतं म्हणून तसा का? आता चांगला आहे ना, घाल ना. असा आहे वय म्हणला. माझं बोलणं समजलं का? वडील करत होते म्हणून मी, याला काही अर्थ नाही आहे. तसं लक्षात घ्या, वडिलांनी तुम्हाला मार्गदर्शन करून दिलं, पण त्याच्या पुढे भक्ती करणं तुमचंच काम आहे. जसं कितीही सुंदर बायकोनी जेवण तुमच्या ताटात वाढलं तर जेवायचंय कोणी? का तिने? तिने जेवायचं आणि म्हणायचं हा उठा बर का आता जेवले मी. तो म्हणला अगं तू जेवलीस पण माझं काय? म्हणली बाया तुमचं माझ्यावर एवढा जीव, एवढा जीव, मी जेवल्यावर तुम्ही नाही जेवले. तो म्हणला बर उद्या सांगतो. आल्या आल्या 2 मित्र आणले, तयार होतं जेवण, सगळ्याला वाढलं, पुसून भांडी बाजूला ठेवून दिली. म्हणले मला शिल्लक राहील नाही. आता काय म्हणणार मी जेवल्यानंतर? माझं बोलणं समजलं का? कितीही जेवण सुंदर झालं तरी शेवटी आपल्या हाताने आपल्या तोंडात जावं लागतं. हे जसं त्याच्यातलं वर्म आहे, तसं हे जे ज्ञान आहे ते तुम्ही सेवन करावं लागतं, ते पचावं लागतं, आणि नुसतं पचून उपयोग नाही तर त्याचं रक्त व्हावं लागतं, म्हणजे तुमचं जीवन दष्टपुष्ट होईल. म्हणून इथे कशा करता? म्हणून ठीक आहे पूर्वमीमांसा भाग आहे, ठीक आहे, पण ते कर्मकांडात अडकलेले आहेत. याच्यापेक्षा त्यांची पायरी पुढे गेलेली. यज्ञ करतील, याग करतील, स्वर्गाला जातील, अप्सरेची अपेक्षा करतील. इथे तसे नाही आहे, बिलकुल नाही आहे. इथे जो यज्ञ आहे, म्हणून एक लक्षात ठेवा, सर्व यज्ञ जेव्हा विभूती सांगितल्या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने विभूती योग सांगितला. मग विभूती योग सांगता सांगता अमकं मी आहे, तमकं मी आहे, तमकं मी आहे, तमकं मी आहे हे सांगितलं. गाईमध्ये कामधेनू मी आहे, वेदामध्ये यजुर्वेद मी आहे, देवामध्ये धनुर्धारीमध्ये राम मी आहे, असं प्रत्येक विभूती सांगितली. बरं का? ह्या सगळ्या विभूती सांगता 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 बरं का, महत्वाचा भाग असा आहे
की यज्ञ अनेक आहेत, पण मी कोण? ते एक सांगितलं, सर्वजणी जरी यज्ञ असले तर नाम जप यज्ञ आहे, तो मी आहे. नाम जप यज्ञ जो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. हा नाम जप यज्ञ आहे, तो मी आहे. हे स्वर्गाला जाणारे यज्ञ आहेत, पण मी, कारण माझ्या करता यज्ञ नाही, अप्सरे करता यज्ञ आहे. मग तिच्या करता यज्ञ मिळाल्यानंतर कसं होतं माहिती आहे का? त्यांनी वर्णन केलंय, हे यज्ञ करतात म्हणून पुरोमीमांसक यज्ञ वगैरे ठीक आहे, पण त्याची परिणिती काय माहिती आहे का? एका ओळीत सांगतो. जैशी वेश्या भोगे कवडावेचे, मग दारही चेपू नयेत येचे, तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगो. मोठी मजेशीर ओवी. याच्यात ज्ञानोबाराया मोठं वैशिष्ट्य कळतं. मला आश्चर्य वाटतं. एक 16 वर्षाचं मूल आणि एवढं जग केव्हा बघितलं याचा अर्थ असा आहे, ज्ञानात सर्व आहे. हा दृष्टांत जरा गौण आहे पण मजेशीर आहे. काय दृष्टांत दिला माहिती आहे का? एक माणूस म्हणजे स्वर्गातलं पुण्य कमवून जो वर जातो त्याची अवस्था कशी होते? वेश्या भोगे कवडावेचे. एक मनुष्य एका वेश्येच्या नादी लागतो आणि नादी लागितल्यानंतर त्याच्या खिशातल्या शेवटच्या कवडीपर्यंत तिथपर्यंत गोड बोलत असते. तुमच्यासारखा कोणी नाही, तुमच्यासारखा कोणी नाही. त्याला बरं वाटावं म्हणून मी आता ठरवलंय, आता पुन्हा दुसरा. इतकी गोड बोलते. आणि शेवटी सगळं करता करता त्यालाही बरं वाटतं. बरं का? बरं वाटतं, ठीक आहे. शेवटी एक दिवस ती म्हणते, अहो एवढं आणून दिलं, आता एकदा तुमच्या हाताने मंगळसूत्र बांधा की. अगं म्हणला, कोणाचं आहे की तुमच्या बायकोस? आता तिच्यावर तुमचा का माझ्यावर? अगं म्हणला, कसा असेल, तिच्यावर असतं तर तिला सोडून आलोच नसतो, तुझ्यावर. म्हणली तेवढं आणून घाला. म्हणजे कळतं की आता हे शेवटचा उपाय आहे. कळलं का? कवडावेचे. आणि ज्या दिवशी ते शेवटचं धन कळतं, कारण दुसऱ्या दिवसात काहीच येत नाही, हात हलवत येतो, ए उधार खाली. अगं म्हणला एवढं दिलं. ते म्हणले, वर तोंड करून बोलायचं नाही, तू दिलंस मी पण दिलं. लक्षात घ्या उभी कशी आहे. वेश्या भोगे कवडावेचे, दारही चेपू नयेत येचे. चेपू म्हणजे कळलं का? तिच्या दाराला बोट लावण्याची ताकद होत नाही, गड्यानं बोलवते धक्का मारून खाडी काढते. तसं हे स्वर्ग यज्ञ करतात, स्वर्गाला जातात, खाली पैसा संपल्यानंतर हाकलून दिलं जातं, आणि स्वर्गातून जेव्हा पुण्य संपेल तेव्हा लात मारून खाली फेकलं जातं. तेव्हा असं लात मारून खाली येण्याचा परमार्थ करायचा आहे का भगवंताची प्रतिती प्राप्त होण्याचा परमार्थ करायचा आहे? म्हणून लक्षात ठेवा, इथे काय सांगितलंय, पुण्याची पावटी सरे. ओवी सांगतो पुढची. म्हणजे तुम्हाला वाटेल बाबा महाराज माझ्याकडचं तर काही सांगत नाही, फक्त रंग भरणं माझं काम आहे. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पुण्याची पावटी संपली की आला परत खाली, पुन्हा मृत्यूलोकात आला. आणि मग पुढची ओवी लिहिली की त्याची अवस्था तशी होते. तसं पूर्वमीमांसकांनी कर्मकांड सांगितलं, यज्ञयाग सांगितलं. यज्ञयाज्ञाची फलश्रुती काय सांगितली? तर स्वर्ग, अप्सरांचा भोग. महाराज म्हणाले, भोग नव्हे तो भवरोग. काय शब्द वापरला? आणि पुन्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, स्वर्ग नरक या वाटा चोराची या. स्वर्ग किंवा नरक हे आपल्याकरता नाही आहे. आपला परमार्थ हा स्वर्ण नरकाच्या पलीकडचा आहे. एक ठोकटाळा आहे. पाप करतो तो नरकात जातो, पुण्य करतो तो स्वर्गात जातो. आपल्याला नरकात जाण्याचा प्रश्न येत नाही, अप्सरा नको आहे तेव्हा स्वर्गात जाण्याचा प्रश्न येत नाही. माझं म्हणणं कळलं का? आम्हाला वैकुंठाला सुद्धा जायचं नाही. मग तुम्ही म्हणाल कुठे जायचं आहे? आम्हाला कुठेच जायचं नाही, पुढच्या जन्मात पुन्हा पंढरीचं वारकरी होऊन पुन्हा इथेच यायचं आहे. ही आमची दृष्टी आहे. यालाही प्रमाण देतो. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कसं काय मुक्त बिक्त होणार का? ते म्हणले, बिलकुल नाही. घेईन मी जन्म यादसाठी देवा,
तुझी चरण सेवा साधावया. पांडुरंगा पुन्हा जन्म घेईन, घेईन जन्मांतरे हेची कराया खरे. घेईन जन्मांतरे, अनेक जन्म घेईन हे सांगितलेलं खरं करण्याकरता. मला जन्म घ्यायचा आहे प्रभू, कशा करता? तुझी सेवा करण्याकरता. वारकऱ्यांचं मागणं काय माहिती आहे का? हीच माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी आणि वारी चुकोनी दी हरी. देवा, म्हणून लक्षात ठेवा, वारकऱ्यांचं तत्वज्ञान मोक्षाकडे गेलेलं नाही. इथला सुद्धा जो पुढचा वेदांत आहे तो मोक्षापर्यंत जातो. आणि भागवत कुठे गेलं? मोक्षावरील जी गुरुभक्ती ती मज अवताराची अवतार शक्ती. मोक्षाच्या पलीकडे गेलं ते. लक्षात घ्या, आपला परमार्थ मोक्षापर्यंत आलेला नाही, त्याच्या पलीकडे गेलेला आहे. वैष्णव वारकऱ्यांचा परमार्थ हा सेवेचा परमार्थ आहे. तुझी सेवा करीन मनोभावे, मन माझे गोविंदी रंगले हो. हीच माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकोनी दी हरी. म्हणून लक्षात घ्या की यांनी यज्ञ केले, याग केले, पण फलश्रुती चांगली नाही. फलश्रुती चांगली नाही बरं का, हे पक्क लक्षात घ्या. म्हणून एकच सांगतो, या काळाकरता हे नाहीच आहे. कृतयोगी शमदमादी साधने, त्रेतायोगी अगमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त. या परी त्रियुगी जना परमसंकट साधना. मागच्या काळाकरता यज्ञ याग वगैरे होते. आता ते राजर्षी यज्ञ किती तुपाची धार टाकली म्हणजे ती बंदच होय. आता इथे ताटात तूप मिळेना, ते यज्ञात कोण जाळतो? नाही काय अवघडच आहे ते. ती अशी धार ओचायची म्हणजे ती सतत, आणि हत्तीच्या सोंडेसारखी जर तुपाची धार टाकली, आणायचं कुठून तूप एवढं? काळ निराळा होता, कालमानानुसार. म्हणून सांगितलं की सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ नाम जप, आणि ती विभूती मी आहे. कुठून आलं प्रवचन आपलं? तसं पूर्व मीमांसा इथे कर्मकांड सांगतात. ज्ञानकांडाचा विचार उत्तर मीमांसेमध्ये केलेला आहे. हा कर्माचा भाग स्वर्गापर्यंत गेला, ज्ञानकांडाचा माग कुठे गेला? मोक्षापर्यंत गेला. बस संपलं. इथे मोक्ष झाला म्हणजे संपलं बरं का. आता पुन्हा पुढे काही नाही. पण इथे तसं होत नाही महाराज. आमच्या साधू संतांचे जे तात्विक विचार आहेत ते फार निराळे आहेत. वारकरी संतांची एक दृष्टीच निराळी आहे. तुम्ही जर एकंदर सगळ्या वाङ्मयाचा अर्थ केला तर तुम्हाला वारकरी संतांचं वाङ्मय काय आहे ते कळेल. नाही तर मग हे असं चालतंच, हे का हे का हे का हे का हे का. ए बाई खाली बस, बस खाली. तेव्हा महत्वाचा भाग इथे लक्षात घ्या की इथे काय नेमकं सांगितलं यांनी, काय सांगायचंय त्यांना. हे दोन भाग झाले, पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा, हे दोन भाग संपले. एक मोक्षापर्यंत गेला. तुकाराम महाराज असं म्हणतात, सांडोनिया सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कारे न घ्यावा जन्म प्रेम लुटावे नाम. बघा कसे दोन भाग झाले इथे. हा मागचा तर संपला, स्वर्ग बिर्ग आपल्याकरता नाहीच आहे. मग आपल्याकरता स्वर्ग नाही तर मोक्ष तरी आहे का? उत्तर मीमांसामध्ये व्यासाने मोक्ष सांगितला, पण पुढचं जाऊन सांगणार आहे मी. ज्या व्यासाने इथे मोक्ष सांगितला तेच व्यास भागवतामध्ये कृष्ण भक्तीचा पुरस्कार करतायत. माझं बोलणं कळलं का? कृष्ण भक्तीमध्ये काय आहे एक सांगतो. ज्ञानाच्या आधाराने, नीट ऐका माझं वाक्य, ज्ञानाच्या आधाराने बद्ध जीव मुक्त होतो. समजलं का नाही? पुन्हा सांगतो. ज्ञानाच्या आधाराने जो जीव बद्ध आहे, संसारामध्ये अडकलेला आहे, तो मुक्त होतो. आणि भक्तीच्या आधाराने मुक्त परमात्मा याला बद्ध करता येतं. उलट कळलं का? कोलांटी उडी. काय? इथे बद्ध जीव मुक्त होतो आणि भक्तीमध्ये परमात्मा मुक्त आहे, त्याला बद्ध करता येतं. म्हणूनच आत्ता मग अशी कॅसेट लागली होती, धरिला पंढरीचा.
धरिला पंढरीचा चोर अर्थ काय आहे? असा देव धरता येतो का? ते म्हणले हो, भक्तीच्या आधाराने, भक्तीच्या माध्यमातून त्याला धरता येतं. म्हणून हे लक्षात घ्या, आपण पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा मी तुम्हाला सांगितली, पण तुमचा माझा परमार्थ पुढचा आहे, म्हणून तुमच्यापर्यंत आणून येऊन गंगा पोचवायची आहे मला. इथे थांबलं तर तुम्हाला तेच वाटेल, तेच डोक्यात बसेल. तसं नाही आहे, तसं नाही आहे. आपला परमार्थ पुढचा आहे, वैष्णवांचा. एक गोष्ट सांगतो त्याच्यावर मी नेहमी, की एकदा गोस्वामी तुलसीदासजी, नाही सुरदास, तुलसीदास नाही, सुरदास आंधळे होते. सुरदास हे आंधळे होते, त्यांना दृष्टी नव्हती. आणि एक दिवस खड्ड्यामध्ये पडले. खड्ड्यामध्ये पडल्यानंतर त्यांना बाहेर निघता येईना. म्हणून एक लहानसं बाळ, ते दुसरं कोणी नव्हतं, हेच होतं, कृष्ण कन्हैयाच होता तो. त्याने हाताला धरलं त्यांना आणि असं रस्त्यावर आणून सोडलं. अहो म्हणे सुरदासजी, आपण जरा खाली पडला होता, हे बघा हे असं तुमच्या घराच्या रस्त्यावर आणून सोडलं आहे, आता पुढचं तुम्हाला माहिती आहे, जा जा. म्हणल्यानंतर ते म्हणले जा की, तूही जा. मोठी गमतीची गोष्ट आहे. हे म्हणले तूही जा. ते म्हणले मी जायला तयार आहे, पण हात सोड ना माझा. अरे म्हणे कन्हैया, तू अनंत कोट ब्रह्मांड नायक आहेस, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तुझी शक्ती आहे, हात सोडवून घे ना. अरे म्हणे सुरदासा, कसं सांगू तुला, मी वेदाला सापडलो नाही, शास्त्राला सापडलो नाही, ऋषीमुनींना सापडलो नाही, पण भक्ताच्या हातात सापडल्यानंतर मला हात सोडवून घेता येत नाही. काय अलौकिक कथा आहे, अलौकिक कथा आहे. म्हणून लक्षात ठेवा, इथे मुक्त व्हाल, पण भक्तीच्या आधाराने मुक्त परमात्म्याला बद्ध कराल. म्हणून यशोदेने त्याला दाव्याने बांधला. काय गंमत आहे की नाही, असा बांधला त्याला, आणि तो रडत होता. सगळेजण स्वर्गातले देव देवाधिक आले सगळे, ते म्हणले अरे हा रडतोय आणि बांधून घेतले. असं बांधून घेत नाही, पण त्यालाच लीला म्हणतात, कळलं का? लीला, लीला शब्दाचा अर्थ काय नाही का? संसारातला आनंद म्हणजे काय नाही का? एखादा मोठा अधिकारी जरी असला तरी त्याला सगळं ऑफिस घाबरतं, पण घरी आल्यानंतर बायको म्हणते उशिरा झाला, ती त्याला दाटवते, ते गप्प बसतो. मग ते माणसं म्हणली दुसरे बाहेर, साहेब म्हणले, ते बाहेर बोलत होते, म्हणले हो ऑफिसमध्ये काय नाही, ते घरी काय. ते म्हणले जा निघून, ते ऑफिस आहे, घर आहे, इथे असंच राहायचं आहे, मला संसार करायचा आहे, तिथून रिटायर व्हायचं आहे, आणि रिटायर झाल्यावर हिच्याजवळ राहायचं आहे. रिटायर झाल्यानंतर हिच्याजवळ राहायचं आहे, तेव्हा इथे तशी गडबड चालत नाही, जा. माझं म्हणणं कळलं का? तसं परमात्मा किती जगाचा नियंता असू दे, पण भक्ताच्या घरामध्ये आल्यानंतर तो अनन्य राहतो. म्हणून लक्षात ठेवा, पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा हे सांगता सांगता मुद्दाम पुढचं सांगितलं की आपण मोक्षापर्यंत जात नाही, त्याच्या पुढे जातो. आता पुढचं भाग असा आहे, बोधमदामृत मुनी आली सेवती. आता शब्द महत्वाचा आहे, बोध मद अमृत मुनी. त्या हत्तीच्या इथे असा मद गळत असतो, असा गळत असतो बरं का. आणि ते कोण चाकतात? तो जो मद आहे तो कोण चाकतात? बोध मद हेच अमृत मुनिरूपी भ्रमर. मुनिरूपी भ्रमर, जे मुनी आहेत, मुनी म्हणजे जे मनन करतात ते मुनी, मनन करतात ते मुनी. असे जे मुनी ते तिथला ते मद चाखण्याकरता लांबून येतात, त्याच्या भोवती येतात. का? तसं पण कोटचा मद बोध. शास्त्र निराळं, शास्त्रामध्ये शब्द आहेत, बोधामध्ये अनुभव आहे. शब्द लक्षात आले? आपला एक दादा महाराजांनी एक शब्द स्वतंत्र निर्माण केला, प्रेमबोध. हे सगळं जी प्रवचने केली जातात ती प्रेमबोधाच्या आधारावर केली जातात. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. येणे बोधे म्हणजे कोणचा बोध? प्रेमबोध.
प्रेमबोध शब्दाचा अर्थ प्रेम रूपाने प्रभू जगत रूपाने नटलेला आहे. हे प्रेमाचं स्वरूप आहे भगवंताचं, तो नटलेला आहे. मी काल सांगितलं, रागवला तरी नवराच आणि गोड बोलला तरी नवराच, दोन्ही रूप त्याचीच आहेत. दोन्ही रूप त्याची आहेत. जी बाई दुसऱ्याचा एक शब्द बोलून घेत नाही ती त्याचं रागवणं सुद्धा ऐकते. ती म्हणते दोन्ही रूप त्याचीच आहेत, कारण मालक आहे माझा तो. तसं प्रेमबोध शब्दाचा अर्थ हाच आहे. प्रेमबोध शब्दाचा अर्थ हाच महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही बाजूने जरी असलं तरी त्याच्या प्रेम स्वरूपाचं दर्शन होतं. एक तुम्हाला अजून नाही का कळलं? आई मारते तेव्हा त्या मारण्यातून सुद्धा आईचं प्रेमच असतं. माझं बोलणं समजलं की नाही तुम्हाला? मारण्यामधून सुद्धा काय आहे? आईचं प्रेमच आहे. हो, म्हणून एक लक्षात ठेवा, आईने लहानपणी मारला असेल तर तिचा राग करू नका, त्या मारण्यात सुद्धा तिचं प्रेम आहे. हे कधीही विसरू नका. हे फटके देणारे निघून जातात ना, तेव्हा आपण भरकटतो, कळलं का? म्हणून तो फटका देणारा सुद्धा कोणीतरी डोक्यावर. एक मला गोष्ट आठवली राजकारणातली, म्हणजे इतिहासातली. हे आमचे संभाजी महाराज आणि यवनांच्या तावडी सापडले. काय वाटलं असेल त्या बापाला? ज्यांच्या बरोबर युद्ध करत होता आणि 10 वेळा सांगितलं शंभो शंभो, आणि त्यांच्या तावडीत सापडला. आता एवढा मोठा मराठ्यांचा पुढच्या पिढीचा राजा तावडी सापडल्यानंतर त्याला काय सोडतात काय? छत्रपतीने विचार केला की आता ह्याला जो सोडवायचा असेल तर आपल्यालाच जायला पाहिजे. बापच तो राजा होता, युगपुरुष होता, जाणता राजा होता, पण शेवटी बाप होता. बाप होता आणि गेले काही मोजकी माणसं घेऊन, आणि असं लढाई करत 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 मोजकी करून, जसं तिथे अफजल खानाला मारला की नाही आणि काढला बाहेर शंभू राजाला, आणि असं डोक्यावरून हे होतं आणि अशी मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर हे करू लागल्यावर असा पडदा बाजूला केला आणि बघताय तर आबासाहेब, आबासाहेब तुम्ही इथे यवनांच्या छावणीमध्ये. ते म्हटले शंभू तुला केव्हा कळायचं? अरे मी मराठ्यांचा राजा आहे, तसा तुझा बाप आहे, तुला केव्हा कळायचं? इथला राजा आहे पण मी तुझा बाप आहे. पाय धरले, बाहेर आणलं आणि काय सांगितलं माहिती आहे का? नेमकं तसंच घडलं. शंभू राजा ऐक, या वेळेला यवनांच्या तावडीत सापडलास, या वेळेला सोडायला तुझा आबासाहेब तुला आहे, पण पुन्हा सापडशील तर तेव्हा आबासाहेब नसतील. पुन्हा सापडशील तर तुझे आबासाहेब नसतील आणि त्यावेळेला तुला सोडवायला कोण नसणार. आणि तसंच घडलं. एक वेळेला सोडवलं, पुन्हा सोडवायला कोणी नव्हतं. काय घडलं तो इतिहास आहे. त्या इतिहास सांगणं मध्ये सुद्धा दुःख आहे. विचार करा, तेव्हा कोणीतरी मारणारं असणं हे सुद्धा भाग्य लागतं, कारण त्या मारण्यामधून सुद्धा क्रोध नसतो. गल्लीतला जर थोबाडीत मारेल तर तो राग आहे, नाही तो क्रोध आहे. पण आपले आईबाप मारतील तेव्हा त्या थपडीतून सुद्धा प्रेम असतं, हे कधी विसरू नका. त्यांचा कधीही राग करू नका, त्यांचा कधीही राग करू नका. कशाकरता सांगतोय? तसं परमात्म्याच्या स्वरूपामधून जरी उलटसुलट घडलं तरी ते सुद्धा त्याचं दर्शनच आहे. प्रभूचंच दर्शन आहे, प्रभूचंच दर्शन आहे. सुख काय, दुःख काय, चांगलं काय, वाईट काय, हे समजणं हेच अध्यात्माचा परिसीमा आहे. नाही तर काय नुसतं गप्पा मारता, चांगलं केलं म्हणजे देव करतो, नाही केलं म्हणजे देव बदलतो. असं बोलणं कळलं का? का सध्या तुम्ही मंगळवारी दिसत नाही? नाही म्हणले आता आम्ही दत्ताकडे जातो गुरुवारी. बरं झालं. मग दत्ताकडून कमी केलं, जमलं नाही तर मग जिजुरीची वारी सुरू झाली. काय बाजारच झाला देवाचा.
हा नाही तर तो, 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 असं झालं. म्हणून ते अखंड भजन करी, कळलं का? हां, काल जो दृष्टांत दिला ना तो याचाच आहे. तसं इथे कसं असावं, कुठपर्यंत जाऊन पोचलं, नीट लक्षात घ्या. बोध, अनुभव, अनुभव, अनुभवजन्य ज्ञान. एक लक्षात ठेवा, अनुवादजन्य ज्ञान निराळं आणि अनुभवजन्य ज्ञान निराळं. बोधामध्ये अनुभव आहे, अनुभव आहे. शब्द तेच आहेत, एकाजवळ शब्द आहेत पण अनुभव नाही. आणि शब्द आणि अनुभव यांचं कॉम्बिनेशन जेव्हा होतं तेव्हा त्याला बोध म्हणतात. नीट समजून घ्या, प्रॅक्टिकल व्याख्या आहे. शब्द आणि अनुभव यांचं कॉम्बिनेशन बोध. काय भाव महाराजांची प्रवचनं चांगली होतात. गेलाय कधी? नाही म्हटलं, ऐकलंय, ऐकलंय. काय अमक्यात अमक्या दुकानात बटाटे वडा चांगला मिळतो, खाल्लाय का कधी? म्हणला नाही. निन्याळे किती दृष्टांत देऊ तुम्हाला, भरपूर. अमक्यात अमक्या ठिकाणी मिसळ चांगली मिळते, त्यातल्या त्यात खासच आहे नाही का, पुणेरी मिसळ. पुणेरी मिसळ म्हणजे खासच अगदी. त्याच्यावर पोहे बिहे ते जरा उसळ बिसळ करून त्याच्यावर कांदा बिंदा दही. कांदा बोलायचा नाही, चातुर्मास चालू आहे. जाऊ दे, आता जास्ती फाटा फोडत नाही. काय हां, मग आता मला सांगा, तो म्हणला नाही ऐकले पण खाल्लं नाही, मग चल आता. आणि मग त्या मित्राने त्याला घेऊन गेला आणि ती मिसळ बिसळ काय तुम्हाला सांगू, त्याच्यात रस्सा, जरा चिंचेचा कोळ बिळ, ते असं म्हणला भन्नाट, भन्नाट. काय म्हणला, वा, अजून एक प्लेट. मग त्याच्यानंतर जे सुरू झालं तो बोध. नुसतं चांगलं आहे, मिसळ चांगली आहे हे शब्द, खाल्ली हा अनुभव, आणि या दोघीचं कॉम्बिनेशन हा बोध. तसं देव शब्द बोलणं हा भाग निराळा, आणि त्याचा अनुभव घेऊन, त्याची प्रतीती घेऊन त्याच्याबद्दल बोलणं हा भाग निराळा. म्हणून शास्त्रामध्ये शास्त्र दर्शन आहे आणि संत वाङ्मयामध्ये बोध आहे, हे विसरू नका. संत वाङ्मय नुसतं शास्त्र नाही, शास्त्र आहे पण त्याच्या जोडीला अनुभव आहे. ज्ञानेश्वर महाराज देवाबद्दल बोलतात, नुसतं बोलत नाहीत, देवाला बघून बोलतात. रूप पाहाता लोचनी, पाहाता लोचनी, सुख झाले ओ साजणी. पाहिला म्हणतात का? पाहायचा म्हणतात का? पाहिला, पाहिला. तो हारे श्रीहारी, पाहिला डोळे भरी. काय म्हणतात? तो हारे श्रीहारी, पाहिला डोळे भरी. कसा श्रीहरी पाहिला? डोळे भरून पाहिला. मग आता हा काय झाला? हा काय झाला? हा बोध झाला, हा अनुभव झाला. ज्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही तोही म्हणतो, काय वा वारकरी संप्रदाय अलौकिक, कशी माणसं चालत जातात. एक चालत होता, तो म्हणला जरा या, जरा चाला थोडंसं. नाही म्हटलं बाबा बरं वाटतं, बरं वाटतं, अनुभव आहे हा. म्हणून विसरू नका, शास्त्रामध्ये शब्दाचा किस आहे. काही काही ठिकाणी वाद आहेत, तुझं खरं का माझं खरं, तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ. इथे तू श्रेष्ठ मी श्रेष्ठ नाही, हा माझा बोध आहे, कलास. एक लक्षात ठेवा, ज्ञानोबा श्रेष्ठ, तुकाराम महाराज श्रेष्ठ मला कळत नाही, त्यांच्यापेक्षा जगात कोणी श्रेष्ठ नाही, हा माझा अनुभव आहे, संपलं. चर्चा करायचा काही प्रश्न नाही. चर्चा करायची का? तुम्ही माणसं मला म्हणतात आमच्याही चर्चा करा. कशाही चर्चा करा, हां? चर्चा करून काय ठरवायचं आहे? तुझं खोटं का माझं खरं? तुझं तुझ्याजवळ बरोबर, माझा जो अनुभव आहे तो सिद्ध आहे. चर्चा करायचं काही कारण नाही आहे. चर्चा करायचं काही कारण आहे का? काही नाही का? ही माझी आई आहे, याच्याबद्दल चौघांनी मिळून चर्चा करायची काय? किंवा आता देवाब्राह्मणाच्या साक्षीने तुमच्या बायकोच्या बरोबर तुमचं लग्न झालं, मग 4 मित्रांनी ठरवलं की ही तुझी बायको आहे, तर बायको. अरे त्यांनी नाही म्हटलं तरी ती माझी बायको आहे. अरे तिच्यापासून 2 पोरं झाली तुम्हाला, माझ्या पोराबाळांची आई आहे ती. तू कशाला सांगायला पाहिजे आहे का नाही? आहे, हा माझा अनुभव आहे, ही माझी प्रतीती आहे.
तसं शास्त्र आणि शब्द नाही, शब्द म्हणजे शास्त्र आणि त्याच्या जोडीला अनुभव जेव्हा टाकला जातो, ओ हो 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 हो. म्हणून इथे काय म्हणतात, बोध मदामृत मुनी आली सेविती. बोध मदामृत मुनी, ते मुनी येतात आणि तिथला मध साकतात. ते घोंग 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 घोंग. भ्रमर कसा येतो, ते श्वास सुटला की नाही, वास सुटला, घोंग 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 घोंग. ते काय होतंय माहिती आहे का, त्याच्यामध्ये ते तल्लीन होऊन जातंय, एकाग्र होऊन जातंय. नीट लक्षात घ्या, मुनींना काय पाहिजे असतं, संतांना काय पाहिजे असतं, संतांना बोध पाहिजे असतो. उगीच शब्दाची कचकच करून काय करायचं आहे? हां, मिळून या पाच पाच शब्द कचकच वाढविती. नाथ महाराज भागवतात म्हणतात, मिळून या पाच पाच, इकडचे पाच इकडचे पाच, यायचं नुसता वाद करत बसायचा. हट, वादभेद करायचं नाही आहे. आणि म्हणून बोधमदामृत मुनी आली सेविती. म्हणून उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, बोधमदामृत मुनी एवढं सांगितलं, किंवा भ्रमर, हे सगळं सांगितलंच आहे. आता काही जास्ती सांगण्याचा काय उपयोग नाही आहे, कारण आता उद्याचा शेवटचा दिवस आहे. जरा पुढे सरकलं पाहिजे. उद्याच या प्रवचनांची सांगता करून, परवा कीर्तन करून या 1 महिन्याच्या महोत्सवाची सेवा करू. फळ आपण घ्यायचं नाही, ती सेवा गजाननाच्या चरणी अर्पण करायची आणि त्याला म्हणायचं, तुला फक्त द्यायचं असेल तर आशीर्वाद दे, बाकी काही आम्हाला तुझ्याकडून मागायचं नाही. काहीही तुला मागायचं नाही आणि काही नाही, कारण आम्हाला एवढं प्रवचन करून एकच कळलं, तू काही दिलं नाहीस तरी हरकत नाही, नुसतं आशीर्वाद दिलं तर बाकीचं सगळंच नीट होतं. आमच्याकडे ते दुधोरला आम्ही मारुतीराय केला आहे. एक संकट विमोचन मारुती असतो, दुसरा दास मारुती असतो. आमच्याकडचा जो मारुती केला त्याने मला म्हणले, महाराज मारुती कैसा चाहिए तुमको? तो म्हटलं असा कर. तो म्हटले ऐसा हमने बनाया नहीं, तेरे को क्या करने का है, जो आए वो बोल ले ले ना. ते मैंने इसका मतलब क्या है, हमको संकट विमोचन मालूम है. मतलब तेरे को संकट विमोचन मालूम है, इसके लिए मैं बताता हूँ कि संकट आने के पहले ही जो आशीर्वाद मिल गया तो पुढचं संकट येणार नाही ना. म्हणजे संकट यावं त्याला हाक मारावं, संकट विमोचन मारुती. एवढं कशाला पाहिजे? म्हटलं इसका नाम क्या है? म्हटलं आशीर्वाद मारुती. माझं बोलणं कळलं का? एक जर आशीर्वाद मिळाला तर जगामध्ये काही मिळायचं शिल्लक राहत नाही आहे. आणि म्हणून इथे उद्या प्रमेय प्रवाल सुरप प्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ, हे 2 अशी टिंगळ असतात वर इथे. हे द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ